नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे, खास करून जे कोथिंबीर म्हणजे आपलं धण्याचं पीक घेतात त्यांच्यासाठी. असं दिसतंय की बाजारात कोथिंबीरीच्या भावाला एक जबरदस्त उसळी मिळणार आहे. चला जरा खोलवर जाऊन बघूया की हे सगळं नेमकं का घडतंय आणि या संधीचा फायदा कसा घेता येईल. हो, बरोबर बघितलं. हा आकडा आहे तब्बल 67%. म्हणजे विचार करा, कोथिंबिरीच्या दरात चक्क 60 ते 67% वाढ होण्याची शक्यता आहे. ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये, ही एक प्रचंड मोठी तेजी आहे. आणि याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार, तर आपल्या शेतकरी बांधवांना. म्हणूनच मी म्हणतोय की ही फक्त एक भाववाढ नाहीये, ही एक सुवर्णसंधी आहे. म्हणजे बघा, इतके महिने जी मेहनत घेतली, घाम गाळला, त्याचं फळ मिळवण्याचे हे दिवस आहेत. कोथिंबीर उत्पादकांसाठी येणारा काळ हा खूप खूप महत्त्वाचा असणार आहे. बरं, मग प्रश्न हा आहे की बाजारात असं नेमकं काय घडलंय की ही एवढी मोठी तेजी आली? चला आपण तेच समजून घेऊया. हे बघा, बाजाराचं गणित एकदम सरळ आहे. एका बाजूला काय झालंय, कोथिंबीरीचा पुरवठा म्हणजे मार्केटमध्ये येणारा माल तो खूपच कमी झालाय आणि दुसऱ्या बाजूला त्याला मागणी मात्र जबरदस्त वाढली आहे. आता साहजिकच आहे, जेव्हा माल कमी आणि घेणारे जास्त असतात तेव्हा किंमत वाढणारच. आणि पुरवठा कमी होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे उत्पादनात झालेली घट. काही कारणांमुळे पिकाला फटका बसला, उत्पादन घसरलं आणि त्यामुळे झालं काय की बाजारात कोथिंबीरीचा तुटवडा निर्माण झाला. आता जो काही माल उपलब्ध आहे त्याला सोन्याचा भाव मिळतोय. पण थांबा, गोष्ट फक्त आपल्या देशापुरती मर्यादित नाहीये. ह्या भाववाढीला काही आंतरराष्ट्रीय म्हणजे जागतिक कारणंही जबाबदार आहेत. इंटरेस्टिंग आहे नाही का? चला बघूया काय आहेत ती कारणं. तर बघा, जागतिक स्तरावर काय काय घडतंय. सगळ्यात आधी पश्चिम आशियामध्ये जो तणाव सुरू आहे त्याचा परिणाम थेट आंतरराष्ट्रीय व्यापारावर झालाय. त्यामुळे जहाजांचा खर्च म्हणजे शिपिंग कॉस्ट वाढली, बाहेरून येणारा माल म्हणजे आयात महाग झाली. आणि मग झालं काय, याचा थेट फायदा आपल्याला झाला. जगातल्या अनेक देशांनी भारतीय कोथिंबीरीकडे मोर्चा वळवला. त्यामुळे आपल्या कोथिंबीरीला परदेशातून प्रचंड मागणी वाढली आहे आणि हेच सगळं मिळून देशातले भाव वर घेऊन चालले. चला आता जरा आकडेवारीवर नजर टाकूया, म्हणजे हे मागणी आणि पुरवठ्याचं जे गणित आहे ना, ते अगदी लख्ख स्पष्ट होईल. तर ह्यावर्षी उत्पादनाचा अंदाज काय आहे? तर तो आहे केवळ 70 लाख पोते. हो, फक्त 70 लाख. हा आकडा नेहमीपेक्षा खूपच कमी आहे बरं का. आणि आता मागणीचा आकडा ऐका. देशातला आणि परदेशातला बाजार मिळून मागणी किती आहे माहितीये? तब्बल 270 लाख पोत्यांची. कुठे 70 लाख पोत्यांचं उत्पादन आणि कुठे 270 लाख पोत्यांची मागणी. केवढी मोठी तफावत आहे ही. हे बघा, इथे अगदी स्पष्ट दिसतंय. एका बाजूला 70 लाख पोत्यांचं उत्पादन आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या कितीतरी पट जास्त म्हणजे 270 लाख पोत्यांची मागणी. ही जी इतकी मोठी दरी आहे ना, हेच या सगळ्या भाववाढीचं मूळ कारण आहे. ठीक आहे, परिस्थिती तर समजली, पण मग या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी नेमकं काय करायला हवं? चला यावर बोलूया. पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, ही जी तेजी आहे ना, ती कायम टिकणारी नाहीये. जसा नवीन माल बाजारात यायला लागेल तसे भाव कमी जास्त व्हायला सुरुवात होईल. त्यामुळेच योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर मग जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा? त्यासाठी 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, बाजारात काय चाललंय, भाव काय सुरू आहेत यावर बारीक लक्ष ठेवा. दुसरी, जिथे सगळ्यात चांगला दर मिळतोय ती वेळ साधून आपल्या मालाची विक्री करा. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची, या संधीचं सोनं करा आणि आपला नफा वाढवा. आणि हो, ही जी महत्त्वाची माहिती आहे ती फक्त स्वतःपुरती ठेवू नका. आपल्या इतर शेतकरी मित्रांना, बांधवांना नक्की सांगा, त्यांच्यापर्यंत पोचवा, जेणेकरून या संधीचा फायदा सगळ्यांनाच घेता येईल. पण एक प्रश्न उरतोच की बाजारात आलेली ही तेजी टिकेल किती दिवस? हा एक मोठा प्रश्न आहे. ह्याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न आपण नक्की करू. पण तोपर्यंत विचार करा आणि बाजारावर आपलं लक्ष नक्की ठेवा. भेटूया लवकरच. धन्यवाद.